आता आणखीनही महत्त्वाच्या 25 बातम्यांचा आढावा घेऊयात। पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये कमळ फुलवायचंय। 1,51,00,000 सदस्य असा संकल्प करावा लागणार। पुण्यामधल्या बैठकीत बावनकुळेंच्या भाजप कार्यकर्त्यांना सूचना। वाल्मिक कराडला मंत्रिपदाचं संरक्षण, संदीप क्षीरसागरांचा आरोप। नैतिकता दाखवून धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, क्षीरसागर यांची मागणी। संदीप क्षीरसागर आणि अजित पवारांची भेट। जुन्नर बाजार समितीमध्ये क्षीरसागर आणि अजितदादांची भेट। संदीप क्षीरसागर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार। संदीप क्षीरसागरांच्या भेटीवरील प्रश्नावर अजितदादा पत्रकारांवर संतापले। जुन्नर बाजार समितीमध्ये पाणी प्रश्नासंदर्भात क्षीरसागर आणि दादांची भेट झाली होती। भास्कर जाधवांच्या व्हॉट्सअप प्रोफाईलवर बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेबांचा फोटो। मोरक्यात जिद्दी आणि धाडसी असेल तर माणसंच काय, जनावरं पण विश्वास टाकतात। भास्कर जाधवांकडून आठवणींना उजाळा। राजापूर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची शिवसेना भवनामध्ये बैठक सुरू। विनायक राऊतांच्या उपस्थितीमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक। कोकणामधील डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक। नाशिकला पालकमंत्री नसल्यानं मी स्वागत करतो, नाहीतर नाशिककर म्हणतील हा का स्वागत करतोय। एका कार्यक्रमात अजित पवारांचं वक्तव्य। लवकरच नाशिकला पालकमंत्री मिळणार असल्याचंही सांगितलं। गिरगावमधल्या रखडलेल्या विकास कामांबाबत मुख्यमंत्र्यांशी बोललो, धोरण बनवून यावर तोडगा काढला जाणार। प्रवीण दरेकरांची माहिती। राज्यामधील सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणं बंधनकारक। इंग्रजी हिंदी शाळांना देखील मराठीची सक्ती। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। असो कुठली असो त्यांना मराठी शिकवावं लागेल याची सक्ती आपण केलेली आहे। ती सक्ती योग्य प्रकारे ते पालन करतायत की नाही याच्याकडे आपलं पूर्ण लक्ष आहे। या संदर्भातली यंत्रणा आपण उभी करतो। त्यामुळे कुठल्याही शाळेला मराठी हे शिकवावंच लागेल अशा प्रकारचा आपला निर्णय आहे। माहिती म्हणून एकत्र लढावं असा शिवसेनेचा आग्रह। मंत्री संजय शिरसाटांची बावनकुळेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया, तर स्थानिक कार्यकारिणीला निर्णयाचा अधिकार, बावनकुळेंचं विधान। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये फरार असलेल्या कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश। सीआयडीने केलेल्या अर्जानंतर बीड कोर्टाचे आदेश। कृष्णा आंधळेचा पाठीराखा कोण हे सर्वांना माहिती। पाठीराख्यांकडून कृष्णा आंधळेला अभय, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। बीडमधील आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे। बीडमध्येच नव्हे तर राज्यातील देखील गुंडगिरी वाढतीये, बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया। पोलिसांकडून बबन गित्तेची संपत्ती जप्त करण्याचे प्रयत्न। बीडच्या वरळवाडीचे सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणामध्ये गित्ते फरार। संपत्तीच्या जप्तीसाठी कोर्टाकडे परवानगी मागणार। बबन गित्ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष।